प्रेरणा म्हणजे आता तू मला महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचं जे लग्न असतं त्याच्यामध्ये जे विधी असतात ते सांगितलेस, पण त्यासाठी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची गाणी पण असतात का? म्हणजे काय, गाणी तर असलीच पाहिजेत. गाण्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला मजा नाहीच. पण गाणी म्हणजे डीजे वर वाजणारी कर्णकर्कश गाणी नाहीत. कसं आहे तेजा, आपल्या महाराष्ट्रातल्या अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो मराठवाडा असू दे नाहीतर आपलं कोकण असू दे, प्रत्येक ठिकाणी ना प्रत्येक कार्यक्रमासाठी काहीतरी वेगळी विशिष्ट अशी गाणी तयार केली जातात आणि त्या त्या कार्यक्रमाच्या वेळेस ती गायली जातात. आणि फक्त लग्नालाच नाही, अगदी डोहाळ जेवण असू दे, बारसं असू दे, या सगळ्या कार्यक्रमांसाठी काही स्पेशल गाणी आहेत. म्हणजे आपलं लोकसंगीत, लोककला. आणि या सगळ्यामुळेच ना आपली महाराष्ट्रीय संस्कृती ना अजूनपर्यंत टिकून आहे. खरंच किती भारी आहे राव हे सगळं. खरंय. चला चला चला, आता ब्रेक घ्या थोडा. काल रात्रभर जागून तुम्ही या विषयावर इतकी चर्चा करताय ना. तेजा, तुझी या विषयावर PhD होऊ शकेल. अरे बापरे, नाही PhDचं माहित नाही. हा इव्हेंट जरी नीट पार पडला ना तरी खूप आहे. हे घे. थँक्यू. ए वल्लरीचा फोन येतोय, स्पीकरवर टाकू. हॅलो, बोल वल्लरी, गुड मॉर्निंग. प्रेरणाताई, मी मनोज बोलतोय. अरे बोला ना. म्हणजे वल्लरी पण आहे इथे. काय चाललंय तिकडे? लग्न. हा, काय? म्हणजे पारंपरिक लग्नाची चर्चा चालू आहे. अच्छा. मनोज भाऊजी, अजित पण ना उगाच कन्फ्युजिंग बोलतो. अहो काय झालंय, तेजा आलीये ना इथे. तिच्या त्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी तिला पारंपरिक महाराष्ट्रीय लग्न कशी असतात त्याबद्दल काही माहिती हवी होती. त्याचीच चर्चा चालली, बाकी काही नाही. अच्छा, तेजाताई पण आल्यात का? मी त्यांनाही फोन करणार होतो. का रे? नाही म्हणजे काही विशेष? विशेष म्हणजे आज घटस्थापना आहे. वल्लू, काय म्हणत होतो मी? हा, आज घटस्थापना आहे आणि आमच्याकडे घट बसणार आहे, तर तुम्ही सगळ्यांनी यायचंय. चालेल ना, मी चक्कर टाकेन ना संध्याकाळी. मनोज भाऊजी, ऍक्च्युली सॉरी, पण आज नाही जमणार आम्हाला. आज ना कॅफेमध्ये 2-3 जण रजेवर आहेत, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाच रात्री उशिरापर्यंत तिथे थांबायला लागेल ना. अगं, हो, असं कसं प्रेरणात आहे? वल्लू प्लीज. हो प्रेरणाताई, तुम्ही, अजित, हर्षित, तेजाताई, तुम्ही सगळे आमच्या फॅमिलीचाच भाग आहात. तुम्ही नसलात तर आम्हाला कोणताही सण वाटत नाही. प्लीज या. अरे हो, आम्हाला पण तुमच्याकडे येण्याची खूप ओढ असते. पण आम्ही उद्या येतो ना. नक्की या. हो, येतो उद्या नक्की. बाय. बाय, ठेवतो. काय संबंध? का गप ग. अरे वल्लू, वल्लू शांत हो. इकडे बघ, इकडे बघ प्लीज. चल, मला एक प्रॉमिस कर. इथून पुढे
तुझ्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. गुड. आणि माझ्या आजारपणाबद्दल प्लीज कोणालाही काहीही कळू देऊ नकोस. काय की मला हा सण आहे ना आनंदात साजरा करायचा आहे. जाता जाता कोणाची सिंपती नकोय मला. काय बोलताय तुम्ही? का सारखं असं अभद्र बोलताय? हे बघा, मी तुम्हाला एकदाच सांगितलंय, मी तुम्हाला माझ्यापासून कुठेही लांब जाऊ देणार नाहीये. तर तुम्ही माझ्यापासून नाही लांब जाणार. रडू नको. आहो, पाय पडायला या. काय चाललंय? बलदरीला काय बेड लागले काय? तो का जोड्यान नमस्कार करतात म्हणजे? असं काय करताय? काडी मोड घ्यायचा निर्णय झालाय ना दोघांचा? हो माय पुष्पा, काडी मोड घ्यायचा निर्णय त्यांनी बदलला ना दोघांनी. शुभ बोला, शुभ बोला. मी काय बोलते आता? जे दिवशी राहिलं तेच बोलते ना. देवी माते, माझ्या संसाराची रक्षा कर. माझा संसार असा अर्ध्यात मोडू नकोस का? यानंतर मी तुझ्याकडे कधीच काहीच मागणार नाही. मला दुसरं कुठलंच सुख, संपत्ती, ऐश्वर्य काहीच नकोय ग. फक्त माझं सौभाग्य कायम ठेव. भाऊजी? काय झालं? काय झालं? उठा ना. डॉक्टरांना फोन लावा भाऊजी. काय झालं बा म्हणाले उठा ना प्लीज. काय झालं माझ्या पोराला? हा, आले आले, जागाली जागाली. मन्या, सावकाश. बरं वाटतंय का? हळू हळू. काही करू नका. सावकाश. हे घ्या, पाणी घ्या. पाणी प्या बघू. हळू हळू हळू. म्हणे सावकाश. बरं वाटतंय का आता तुम्हाला? हा, ठीक आहात ना तुम्ही? भाऊजी, असं अचानक काय हो मध्येच? तुला आधी काही त्रास होत होता का? त्रास तर आहेस ना रे माया. या बाईचा त्रास काय कमी कमा पोराले. वल्लरी नावाचं ग्रहण लागलंय मा मनाच्या आयुष्याले. सासूबाई जरा गप्प बसाव. तब्येत बघताय ना त्यांची, काय कांगाव. काय गप्प बसा पुष्पा.
अगं हे सगळं चक्कर बिक्कर आहे ना या बाईमुळेच झालेलं आहे. जी बाई नवऱ्याला जेलमध्ये धाडायला निघाली त्याला चक्कर नाही येणार तर काय होणार आहे? माझ्या पोराचं जगणं मुश्किल करून टाकलंय. आई काही काय बोलतेस का? घरात घट बसलेत. अरे मने पण सणावाराचं मला घरात वाद नकोय. अरे मन्या पण दादा मला काही झालेलं नाहीये. काय की थोडा थकवा आला त्यामुळे गरगरल्यासारखं झालं. आणि आई उठसूट वल्लरीला दोष देणं बंद कर ग. मला या घरात हा विषय परत नकोय. प्लीज. वल्लू अगं वल्लू तू काय इतकी पॅनिक होतेस? एक मिनिट शांत हो जरा तू. काय शांत हो, तुम्हाला कळतंय का इथे तुम्हाला त्रास होतोय? मला आजच्याच तुमच्या डॉक्टरांना भेटायचं. ऐक 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 हे बघ मी ठीक आहे. थोडासा विकनेस आहे फक्त बाकी काही नाही. मला काही ऐकायचं नाही. मी एकदा सांगितलं ना, मला आजच्या आज तुमच्या डॉक्टरांना भेटायचंय म्हणजे भेटायचंय. ओके ओके आपण जाऊया डॉक्टरांना भेटायला पण तू शांत हो. ओके जाऊया. डॉक्टर, मला एक गोष्ट कळत नाहीये. अहो यांना तर कुठलंच व्यसन करायची सवय नाहीये. मग यांना कॅन्सर कसा होऊ शकतो? मिसेस भामरे, कॅन्सर फक्त व्यसनी माणसालाच होतो असं काही नाही. अनेक महिला, लहान मुलं ही देखील कॅन्सर पीडित असतात. त्यांनी तर कधीच कुठलं व्यसन केलेलं नसतं. कामाचा ताण, आपली बदललेली जीवनशैली किंवा कधी कधी जेनेटिकल प्रॉब्लेममुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. पण मग डॉक्टर यावर काहीतरी उपाय असेल ना? काहीतरी. अर्ली स्टेजमध्ये जर यांचा कॅन्सर लक्षात आला असता तर काहीतरी करता आलं असतं. पण आता खूप उशीर झाला. सॉरी मिसेस भामरे, आता काही होऊ शकत नाही. डॉक्टर प्लीज, निदान तुम्ही तरी असं नका म्हणू. हे बघा मला तुमच्याकडनं खूप होप्स आहेत. आम्ही कितीही पैसे खर्च करायला तयार आहोत पण प्लीज प्लीज यांना बरं करा. प्लीज डॉक्टर, काहीतरी उपाय शोधून काढा. हे बघा, मी आता तुम्हाला एवढाच सल्ला देऊ शकतो की तुम्ही त्यांची जास्तीत जास्त सेवा करा. येतो आम्ही डॉक्टर. अहो प्लीज थांबा. हे बघा, आत डॉक्टर जे काही बोलले त्यावर अजूनही माझा विश्वास नाही बसत आहे. मला नाही खरं वाटत आहे ते. आपण एक काम करूयात, आपण ना सेकंड ओपिनियन घेऊयात प्लीज. मला खरंच नाही वाटत हो, देव आपल्या बाबतीत एवढं निष्ठुर नाही होऊ शकत. आपण एखाद्या वेगळ्या डॉक्टरला कन्सल्ट करूया ना प्लीज. वल्लू वल्लू ऐक. डॉक्टर काय म्हणाले ऐकलं नाहीस का? यावर काहीच उपाय नाहीये मग का अट्टास करतेस? हे बघा, तुम्ही माझा हट्ट समजा, अट्टास समजा, तुम्हाला हवं ते समजा, पण प्लीज प्लीज मी म्हणते म्हणून एकदा सेकंड ओपिनियन घेऊया
आय रिक्वेस्ट यू प्लीज. सेकंड ओपिनियन साठी मी अजित भाऊंची मदत घेतली तर? ठीक आहे, तुला हवं ते कर, पण आता मी तरी आशा सोडली आहे ग. असं नका ना म्हणू प्लीज. असं खचून जाऊ नका. आपल्याला ह्यातनं नक्की काही ना काहीतरी मार्ग सापडेल. बिलीव्ह मी प्लीज. मार्ग निघेल किंवा नाही निघणार माहित नाही, पण एक रिक्वेस्ट होती. माझ्या आजारपणाबद्दल प्लीज कोणालाही काहीही कळू देऊ नको, स्पेशली आईला. ती कशीही असली, माझे आणि तिचे कितीही वाद होत असले तरी आपला मुलगा लवकर मरतोय हे कोणतीच आई सहन करू शकणार नाही. प्लीज थांबवा. नका असं सारखं सारखं म्हणू. नाही ऐकवत आहे मला ते. असं काही होणार नाहीये. तुम्हाला आठवत आहे लग्नामध्ये जेव्हा आपण सप्तपदी घेत होतो तेव्हा 4थ्या फेऱ्याचा अर्थ गुरुजींनी आपल्याला सांगितला होता. जर का मरण येणार असेल तर ते तुमच्या आधी मी स्वीकारायला हवं. स्त्रीने ठरवलं ना तर ती यमापासून सुद्धा तिच्या नवऱ्याचे प्राण परत मिळवून आणू शकते. त्यामुळे सदा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद प्रत्येक स्त्रीसाठी खूप प्रिय असतो, महत्वाचा असतो. विसरू नका. बोललो तू. तुम्ही माझं ऐका. बघा, तुम्ही मला शब्द द्या की तुम्ही सेकंड ओपिनियन साठी तयार व्हाल. मी तुम्हाला शब्द देते की तुमच्या आजारपणाबद्दल सासूबाईंनाच काय, मी कोणालाच काहीच कळू देणार नाही. आय प्रॉमिस. ठीक आहे, थँक्यू. निघूया. कसे गेले बाहेर? हा, मला विचारलं नाही, पुसलं नाही. घरामध्ये देव बसलेले, पण यांना आहे का त्याचं काही नाही. उठसूट चालले बाहेर, उठसूट चालले बाहेर. बाई काय चाललंय तुमचं? तू तर काही मध्ये बोलूच नको पुष्पा. आज मी त्यांचा बेतच पाहणार आहे. अशा कशा या आले भटकून? घरात घड बसले आणि यायले फिरायचं सुस्त. घरातल्या कामांमध्ये मदत करावी, पूजेची तयारी करावी, असं काही सुचतच नाही ना वकिलीनबाई तुम्हाला? हा आई ए पाय मन्या, मी तुला सांगी ठेवते, मायाच्याने आता हे सगळं काही झेपत नाही. आणि ही बिचारी एकटी पुष्पा कितलीक मरमर करीन रे. हा या मी एवढं जीव तोडून बोलते, पण एक शब्द फुटतोय का मॅडमच्या तोंडातून? नाही. यालेच म्हणतात खाली मुंडीन पाता धुंडी. दिवसभर फिरफिर फिरायचं आणि रात्री आयतं येऊन जेवणाच्या ताटावर बसायचं. एवढं जमतं ना वल्लरी तुले? हे पाय वल्लरी, एक शब्द बोलायची खोटी तर लगेच डोळ्यातनं गळा गळा पाणी सुरू. फिरायला गेला होतात ना तुम्ही, तरी बी भांडून आलात. काय ग ए वल्लरी, नवऱ्याला खडी फोडायला पाठवते, काय कमी आहे का? म्हणून भांडी भांडी संत्याला त्रास दी राहिली तू. आई, कशाला तिला काही बोलतेस? आमच्यात भांडण वगैरे काही झालेलं नाही. माय म्हण्या, या बाईने तो यार काय जादू केली ना, मला तर काही समजतच नाहीये. सोड चिठ्ठी देतोय ना तू तिले, तरी बी तिचीच बाजू गिरायला. जगा वेगळेच नवरा बायको हो तुम्ही तर. पाहिलं ना? तुला म्हटलं होतं ना, उठ सूट तिला दोष देणं बंद कर म्हणून.
या दोघांचं भांडण झालेलं नाहीये. वल्लरी का बरं रडत होती? माझ्या बोलण्याने ही रडेन एवढी लेची पेची तर नक्कीच नाहीये ही. मग झालंय काय?